मराठा विद्याप्रसारक समाज यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केटीएलच्या महाविद्यालयातील कर्मवीर क्रीडा नगरी येथे उत्साहात पार पडले। आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू व उपसंचालक स्नेहल साळुंखे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। याआधी 24 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाभरातील 16 केंद्रावर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या होत्या। प्रत्येक केंद्रावर 26 संघांनी सहभाग घेतला असून एकूण 416 संघातील सुमारे 5000 मुला-मुलींनी या स्पर्धेत आपले कौशल्य सादर केले। या तालुकास्तरीय स्पर्धांमधून विजयी ठरलेले मुले व मुलींचे प्रत्येकी 16 असे एकूण 32 संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले। विद्यार्थ्यांमधील अंगभूत क्रीडा कौशल्यांचा वाव देणे तसेच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे। 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातून खेळाडू सहभागी व्हावेत या दृष्टीने मराठा विद्याप्रसारक तर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचं यावेळी नमूद करण्यात आले। उद्घाटन समारंभात संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके, शशिकांत मोगल, केटीएलच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना आहिरे यांच्यासह विविध समित्यांचे प्रमुख, क्रीडा संचालक, शिक्षक व मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते। प्रो कबड्डीच्या धर्तीवर रंगणाऱ्या या जिल्हास्तरीय कर्मवीर चषक स्पर्धेमुळे नाशिकमध्ये कबड्डीचा नवा उत्साह निर्माण झाला असून पुढील 2 दिवस क्रीडा नगरीत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहे। च्या दिवशी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांनी आयोजित केलेल्या कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेनिमित्त आलेले आमचे खरंच मनापासून कौतुक करतो त्या ताईंचं। ते आपल्या देशाच्या याच्यावर कबड्डी खेळून आल्यानंतर आपल्या प्रथम आपण जी चषक कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहे त्यांचं बहुमान त्यांना आपण देण्यात आलं आहे। ते स्नेहल साळुंखे ताई, आपल्या संस्थेचे सभापती बाळासाहेबजी आप्पा क्षीरसागर, सन्माननीय इथं आलेले सगळे शिक्षण अधिकारी, केटीएम कॉलेजच्या प्राचार्य आणि खास करून जे विद्यार्थी, जे खेळाडू ज्या उत्सुकतेने वाट बघत आहेत, सर्व तुमचं मनापासून खरं तुमचं अभिनंदन करतो। या कार्यक्रमाने अलीकडेच आपण आपल्या संस्थेने चांगल्यापैकी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी डोक्यात सर्वांना सांगून हा कार्यक्रम आपण आयोजित केला पाहिजे। आपण कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा खरंच चालूच केली पाहिजे। या निमित्ताने सर्वांच्या आग्रहानुसार सर्व मॅनेजमेंटने त्याला होकार दिला आणि चांगल्यापैकी ज्या सरांनी जी तयारी करून घेतली या तयारीचे कौतुक करतो। अलीकडे त्या तयारीला बरेच दिवस खेळाडूंनी चांगल्यापैकी ग्रामीण भागात आता शहरी भागात आलेले सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि खेळाडूंनी चांगल्यापैकी आपल्या काय म्हणतो त्याला काही कमी नाही आणि निश्चित तोच विचार आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने केला। आणि मला वाटतं डोके सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या देशी खेळांना सुद्धा या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे। आणि कबड्डी हा खेळ शहरापेक्षाही ग्रामीण भागामध्ये जास्त त्याच्याकडे विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग त्या ठिकाणी असतो आणि त्यांना संस्थेच्या मार्फत सुद्धा संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे। मला वाटतं एशियन गेममध्ये कबड्डीचा समावेश हा झालेला आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढचं ऑलिम्पिक ह्या भारतामध्ये या ठिकाणी होतंय आणि त्यावेळेस आपल्या तयारी त्या दृष्टीने असली पाहिजे। आपल्या खेळाडूंना कुठं त्या दृष्टीने संधी मिळेल का हा विचार करून खरं आपण या कबड्डी स्पर्धांचं यावर्षीपासून जे काही निर्णय आपण घेतला तो विषय जेव्हा कार्यकारिणी पुढे आला, आमच्या संस्थेचे सरचिटणीस ठाकरे साहेब असतील, आम्ही सर्व पदाधिकारी असू, सर्व संचालक असू, त्यांनी निश्चित त्या ठिकाणी निर्णय घेतला की या स्पर्धा आपण घेतल्या पाहिजे। पहिल्या तालुका पातळीवर मोठे तालुके असतील त्या ठिकाणी 3 संघ असतील, छोटा तालुका असेल तिथून एखादा संघ असेल, त्या दृष्टीने त्या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या। त्याच्या प्रसारक समाज यांच्या वतीने आज या ठिकाणी महावीर कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे। तर त्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेष म्हणजे सर्व खेळाडू आणि सर्व कोचेस, सर्व त्यांचे मॅनेजर, संघ व्यवस्थापक आणि मोठ्या प्रमाणे या ठिकाणी खेळाडू उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांना त्यांचे समाजाच्या वतीने पण विशेष आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते। खरं तर एवढे म्हणजे ॲज अ डेप्युटी डायरेक्टर म्हणून मला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे, पण सगळी माहिती माझी खेळाडू आहे असंच म्हणून सांगितले, त्यामुळे माझ्याकडे डेप्युटी डायरेक्टर म्हणून तुम्ही बघूच नका। ॲज अ प्लेयर म्हणजे मीही तुमच्यातूनच आलेली आहे आणि मी सुद्धा बऱ्याचशा मॅचेस अशा शाळेतून म्हणा किंवा जिल्हा तालुका लेवलपासून पण मी खेळलेली आहे आणि तालुक्याला जेव्हा आपण खेळतो त्यावेळेला आपल्याला
बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. एक आपली सुरुवात असते आणि या ठिकाणी एवढं चांगलं आयोजन ह्या KTHMच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे. तर त्याबद्दल खरंच मला खूप कौतुक वाटतं आहे की तालुका लेवलच्या एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आणि इंटरनॅशनल कबड्डी ही जरी मॅटवर गेलेली असली तरी पण बऱ्याच ठिकाणी आज मातीवर खेळताना आपण प्लेयर बघतो. बऱ्याच खेळाडूंकडे त्या सुविधा अवेलेबल नसतात. पण संस्थेच्या वतीने आज तुम्ही जसं मगाशी सांगितलं की संस्थेच्या वतीने त्यांना शूज तुम्ही प्रोव्हाइड केले किंवा त्यांना टी-शर्ट्स वगैरे काही प्रोव्हाइड केले किंवा मॅट. तर नक्कीच आम्ही क्रीडा विभागाच्या वतीने आम्ही प्रयत्न नक्कीच करू की तुम्हाला म्हणजे प्रत्येक शाळेला तर शक्य नाही होणार, पण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक जे विविध शाळा असतील किंवा कॉलेज असतील तर त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.